नमस्कार. मधुवंती हजबनीस यांनी आयोजित केलेल्या मुकुंद फडणीस यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व 5व्या साहित्य जागर संमेलनात निमित्त ओळीवरून कविता रचना स्पर्धेत मी सहभागी होत आहे. माझी कविता आहे, धृतराष्ट्राने काय चूक केली. कवितेला प्रारंभ करीत आहे मी भीमराव भोईकर, छत्रपती संभाजीनगर येथून. हस्तिनापूर नरेशा तू आखलीस रेषा तुझ्या भोवती मर्यादांची. हस्तिनापूर नरेशा तू आखलीस रेषा तुझ्या भोवती मर्यादांची. खरच धृतराष्ट्रा विश्वासलास इतरा, मग सुळसुळाट झाली श्वापदांची. धृतराष्ट्रा, ही तुझी चूक झाली. तुझी विकलांगता परावलंबिता मान्य केली कशाला. तुझी विकलांगता परावलंबिता मान्य केली कशाला. सर्व महाभारत घडले कारणीभूत ठरलास सर्व कुलनाशाला. तुझा पुत्र नव्हता राजपुत्र नुसता. तुझा पुत्र नव्हता राजपुत्र नुसता. जगला केवळ भाचा शकुनी मामांचा. बळी ठरला आणि दुष्ट कामांचा. षडयंत्री शकुनी ठरला तो अपशकुनी. राज्यकारभाराला भार. षडयंत्री शकुनी ठरला तो अपशकुनी. राज्यकारभारास भार. कशास संसार, कशाला राज्य विस्तार आणि कशासाठी पुतण्यांवर अत्याचार. आशीर्वाद देण्याला इंद्रप्रस्थाला गेला. आशीर्वाद देण्याला इंद्रप्रस्थास गेला. मुक्कामी रमलास आणि मग मायावी महाला तो अनोखा क्षण आला दुर्योधनाला. जलौघ उल्लंघता पाण्यातच घसरला बिचारा. जलौघ उल्लंघता पाण्यातच घसरला बिचारा. खदखदा हसली अभिमानी ना दूरची कुणी. खदखदा हसली अभिमानी ना दूरची कुणी. होती त्याचीच ती वहिनी. खजील झाला म्हणी. वर आंधळ्याची संतान आंधळी हेटाळी पांचाळी. अवमान त्याचा झाला आणि मग रोष मनी ओढावला. तशातच शकुनी मामा संसारात हरला. त्या दोघांनी मग अवमानाचा प्रतिशोध घेतला हस्तिनापुरात. राजा परिसीमा झाली. परी तू पुत्र वेडा झाला. शिक्षा इतकी अघोरी. पांचाळी फरफटली, विवस्त्र होण्याची घडी पातली. तरी तुझी विवेकी मेधा गहाण पडली. राजा, मग पुतण्याला पांचाळीसह वनवास आणि तदनंतर अज्ञातवास. थोडी थोडकी नाही 13 वर्ष. थोडी थोडकी नाही 13 वर्ष. शकुनी मामा आणि दुर्योधनाला झाला हर्ष. पण राजा तुला ना दया ना मायेचा स्पर्श.
पुढे महाभारताचा शेवट अतिविकट. साम्राज्यांचे महायुद्ध, विशालकाय संकट. राजा तू हुशार होतास. गांधारीचा त्याग कळायचा तुला. भीमाची अच्छा शक्ती, कृष्णाची युक्ती, भीष्माची कळकळ, अर्जुन कर्णाची धनुर्विद्या, सगळं माहीत होतं तुला. पक्ष्यांची किलबिलाटावरून वनवा लागलेला जंगलाला, तुला सगळं कळायचं. मग तू चूक का केलीस? राजा, तुझा भाऊ ज्ञानी होता, चतुर आणि इमानी होता तो विदुर. प्रधान करायचं ना त्याला, प्रजापती झाला असतास आणि हितदक्षता केल्याने तुला समाधान मिळाले असते प्रचूर. पण काय करणार, तू रूढीप्रिय. दासीपुत्र एवढाच मनी केला विचार. तसा कृष्णही विकलांग होता, पण त्याने मान्य केलं नाही आणि भाऊ केला नाही. जनहितामुळे तो देव बनला. तूही बनला असता. तू चुका केल्या आणि समविकलांगांना तो भोगावा लागला. दृष्टीबाधित, दुसऱ्यावर आधारित, कितीही असो विद्याभूषित, तरी तो राहील सदा पीडित आणि समाजापासून उपेक्षित. हीच परंपरा लागू झाली. राजा, तुझ्यामुळे झालं हे दिव्यांगांचं असं नुकसान. सामाजिक आणि आर्थिकही. धृतराष्ट्र तू चुकलास आणि लोकप्रियतेला काळाला मुकलास. धन्यवाद.